नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज आम्ही शेतामध्ये आलो होतो। बघा आमच्या मामाच्या इथे एवढं मोठं चिचीचे झाड आहे आणि बघू शकता आम्ही एवढ्या साऱ्या चिचबुल्या पण तोडलेल्या आहे, खूप छान असे। आणि आंबे पण तोडलेले आहे, आंब्याचे पण खूप मोठा झाड आहे आणि इथे ऊस पण आहे, इथे वडाचे झाड आहे आणि ते तिकडे आंब्याचे झाड आहे, बघू शकता। आता आम्ही आमच्या शेतामध्ये जात आहोत। इथे पण चिचबुलीचे झाड आहे, इथे 2-3 असे लागूनच चिचबुल्याचे झाड आहे, बघू शकता। छान असं आणि वातावरण पण खूप छान आहे आजचं, रात्री पाऊस पडल्यामुळे बघू शकता। आता आम्ही तिकडल्या वावरामध्ये जात आहोत, मुलांना तहान वगैरे लागली आहे तर नळा सुटलेला आहे, नळाचं पाणी आणि इथेच लागून चिचबुल्याचे झाड आहे। आणखी एक नंबर गोड आहे हे चिचबुली, एक नंबर। खोबरा आहे, खोबरा खोबरा रे, एकदम खोबरा आहे। बघ हे घे, दे थोडीशी ना रे, मस्त नळाला पाणी सुटलाय ना। चिचबुलीचं झाड नळाचे पाणी घ्यायला पाहिजे ना, हे रे अक्कल नाही त्याच्या पाणी वापरते, मस्त गोड आहे। इतक्या साऱ्या तोडून झाल्या, आणखी तोडतच आहे। इकडे पण आहे, इकडे पण आहे आणि इतक्या तोडलेल्या आहे, काही खाऊन झाल्या। जेवणाची पार्टी चालू आहे, चटणी पोळी पोळी माणसं। इकडे रोहित भोले, इकडे हिमांशू, इकडे टायरवाला ते पोरगा ठीक आहे ना, थांब मी लग्न करून द्या। हे आमचं शेत आहे, गाई वगैरे आहे, ते इथे थोडस बसलो वगैरे छान असं। आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं, मग लवकर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत। हे आमच्या मामाचं घर आहे, तिथे गेलो आम्ही, चहा पाणी वगैरे घेतलेला आहे आणि फायनली आम्ही आबाळ आला होता तर घरी जाण्यासाठी निघालेलो होतो। आणि मुले पण छोटे छोटे होते, रस्त्यामध्ये मुलांना भूक वगैरे लागली तर थोडासा नाश्ता वगैरे त्यांना चारून दिला आणि फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो। छान असा दिवस गेलेला आहे आमचा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। शेतामध्ये खूप छान वाटलेलं आहे आणि असा होता आमचा आजचा दिवस। बाय।